परवा मी गायलेलीच आहेत गझल. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. ऐकायला मजा येईल का तर गातो. प्रेम केलंय का? केलंय ना. चलो एकाले बाज आणि कव्वाली लावा. कव्वाली हे ना ढोलकीच राहू दे कारण आता लोकांच्या कानात ढोलकी फिट झालेली आहे. पण ह्याच्यावर सगळा कव्वाली. दादा राधा राधा दादा दादा राधा दा. ऐका शब्द ऐकण्यासारखे मिळतील बरं का. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. सोनू साठी असल मी असल आम्हाला कशात बी टाका. भजनात टाका फिट. कव्वालीत टाका फिट. भीमगीतात टाका फिट. नाहीतर मुकाबल्यात सामन्यात टाका आम्ही फिटच आहे. एवढं मी बोलताना बारीक कशात बी टाकलं तरी आपण फिट बसलो पाहिजे. ही तुम्हाला आज माझ्याकडून जाताना एवढंच शिकवण आहे. कशात बी टाकू दे तुम्हाला तुमचं नाणं तिथं खणखणलंच पाहिजे. हा रो रो के सर ना फोड़िए पत्थर के सामने. चलती नहीं किसी की मुकद्दर 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 के सामने. आता प्रेमावरचा बघा. हुस्न लाजवाब तुझे देखने के बाद. नाही जात. ए हुस्न लाजवाब तुझे देखने के बाद एक घर बना लिया है तेरे घर के सामने. एक घर बना लिया है तेरे घर के सामने. एक घर बना लिया है तेरे घर के सामने. नशीब फुटकं कशाला म्हणतात बघा. नशीब फुटकं. मुझ जैसा बदनसीब भी शायद कोई ना हो. मुझ जैसा बदनसीब भी शायद कोई ना हो. तहान तर लय लागली पण माझ्यासारखा फुटक्या नशिबाचा कोणी नाही हे सांगायचं त्या गाण्यात. मुझ जैसा बदनसीब भी शायद कोई न हो. प्यासा खड़ा हुआ हूँ समंदर के सामने. 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 आणि या ठिकाणी या वर्षीची गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा. आणि आज आम्ही पुण्यामध्ये सगळेजण जवळ आहोत. तुम्हाला आता बंद करा वाजवायचं. पुण्यात आम्ही बरेच कलाकार एकत्र आहोत. जवळ आहोत. पण आमचा सोनू आमच्यापासून सगळ्यापासून जरा लांब आहे. त्याची मर्जी कधी मोडू नका आणि त्याला सांभाळून घ्या. कारण आमच्यापासून तो लांब असल्यामुळे आम्हाला हे काळजी वाटते की त्याची कधी भेट घ्यायचं म्हणलं तर तेवढ्या लांब आता कधी यावं. आता इथं येताना मी कधी निघलोय 5 वाजता निघलोय तेव्हा 9:30ला पोचलोय. त्यामुळं प्रत्येक शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. मगाशी एक सोनूकडे त्यानं रिक्वेस्ट केली विजयनं की आम्ही तुम्हाला आणि तुम्हाला आम्ही. तर कधी कोणतीही अडचण आली तर मीही आज तुम्हाला शब्द देऊन जातो म्हणजे लगेच जाणार. मी सकाळी जाणार आहे. पण आज माझा गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला शब्द आहे सोनूच्या साक्षीनं आहे. सोनूची पोरं म्हणजे माझी पोरं. तुम्हाला कधीही अडचण आली मला फोन करा. 100% मी तुमच्या मदतीला तयार आहे. हे गुरुपौर्णिमेचं तुम्हाला सर्वांना मोठं माझ्याकडून गिफ्ट आहे.
आणि कार्यक्रम असाच चालू राहू द्या. मी फक्त जेवण करून गाणी ऐकायला परत येणार आहे आणि छान छान गाणी तुमच्याकडून ऐकायला मला अपेक्षित आहे. मला गाणी ऐकायची. कोणीही उठू नका. परत माझे अजून गाणे होतील पण कुणी उठू नका. जेवल्यानंतर गाईल मी.